नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आहे 30 ऑक्टोबर. दररोज सकाळी 6:30 वाजता आपण 20 प्रश्न घेऊन येत असतो. प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला शुभप्रभात, गुड मॉर्निंग. मित्रांनो, आपण हा उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे मराठी विद्यार्थ्यांची मदत होईल. कोणतीही परीक्षा असू दे, प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा आणि ताकदीचा आहे. कालचा प्रश्न होता, देशाचे पुढील म्हणजेच 53वे सरन्यायाधीश कोण असतील? तर उत्तर आहे सूर्यकांत शर्मा. मित्रांनो, पाहायला गेलं 50वे डी वाय चंद्रचूड आहेत. संजीव खन्ना जे आहे ते 51वे आहेत, लक्षात ठेवा. भूषण गवई जे आहे ते 52वे आहेत. आणि पाहायला गेलं आणि आता सध्या 53वे सरनेच पाहायला गेलं सूर्यकांत शर्मा आहेत. चारही पॉईंट आपल्याला कव्हर होतात. 50, 51, 52, 53. ठीक आहे. चलो, आजचा पहिला प्रश्न. 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर उत्तर आहे रंजना प्रकाश देसाई आहे. रंजना प्रकाश देसाई आहे, त्यांच्याबद्दल आपण डिटेल पाहूया. ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते. सीमांकन आयोगाचे अध्यक्षपद भूषवले आहेत. समान नागरी संहिता लागू करण्यासाठी शिफारसी करणाऱ्या समित्याच्या अध्यक्षपद भूषवले आहेत. वीज अपील न्यायाधिकरणाचे अध्यक्षपद स्वीकारले आहेत. सीमांकन आयोगाचे नेतृत्व केले आहे. देसाई यांच्या व्यतिरिक्त 8व्या वेतन आयोगात IIM बेंगळुरूचे प्राध्यापक पुलक घोष सदस्य म्हणून काम करतील. आहेत नाही ते, तर पुलक घोष इथे आहे मित्रांनो, ते सदस्य म्हणून काम करतील, लक्षात ठेवा. आणि पेट्रोलियम मंत्र्याचे सचिव पंकज जैन सदस्य सचिव म्हणून काम करतील. इथे सुद्धा आहे ते सदस्य सचिव म्हणून काम करतील. हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. इतर वेतन आयोग पाहूया आपण. पहिला वेतन आयोग 1 जुलै 1947, दुसरा वेतन आयोग 1 जुलै 1959, तिसरा वेतन आयोग 1 जानेवारी 1973, चौथा वेतन आयोग 1 जानेवारी 1986, पाचवा वेतन आयोग 1 जानेवारी 1996, सहावा वेतन आयोग 1 जानेवारी 2006, सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 आणि आठवा वेतन आयोग संभाव्य असू शकतो 1 जानेवारी 2026. ठीक आहे. दुसरा प्रश्न पाहतोय. साऊथ एशियन सिनियर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप 25 मध्ये पदकतालिकेत अव्वल देश कोणता आलेला आहे? तर आपला देश, भारत देश अव्वल स्थानी आलेले आहे. मित्रांनो, बिरसा मुंडा स्टेडियम झारखंडमध्ये झाली. भारताने पहिले स्थान मिळवले आहे. एकूण सहभागी देश 6: भारत, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव. ही आवृत्ती चौथी होती. 20 सुवर्ण, 20 रजत, 18 कांस्य. एकूण पाहायला गेलं 58 पद भारताने घेतलेले आहे. किती? 58 पदक भारताने जिंकलेले आहे. हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. ठीक. काही इतर पाठ पाहूया. सुलतान ऑफ जहेर कप 25 ऑस्ट्रेलिया फाईट महिला बुद्धिबळ जिंकणारी पहिली भारतीय महिला दिव्या देशमुख. दिलीप ट्रॉफीचा 62 संस्करण मध्य विभाग. कोणत्या देशाने अलीकडे CAF गोल्ड कप जिंकला? मेक्सिको. CAF नेशन्स कप भारत. पुरुष आशिया हॉकी कप भारत. डायमंड लीग 25 नीरज चोप्रा रौप्य पदक. 2025 USA ओपन मध्ये पुरुष विजेतेपद कार्लोस अल्कराज. फिडे विश्वचषक गोवा. वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स विजेतेपद दक्षिण आफ्रिका. US ओपन मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद आयर्ना सबलेंका. 17 वर्षाखालील सॅप महिला अजिंक्यपद 25 भारत. कॉमनवेल्थ वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप सुवर्ण पदक मीराबाई चानू. अलीकडे भारताचा 89वा ग्रँडमास्टर रोहित कृष्णा. आणि आशियाई नेमबाज स्पर्धा 25 कझाकिस्तान मनु भाकर कांस्य पदक जिंकलेलं आहे. ठीक आहे. तिसरा प्रश्न पाहतो. अलीकडेच कोणत्या देशाने जेलीफिश आकाराचा घोस्ट जेलीफिश पारदर्शक अंडर वॉटर ड्रोन तयार केला आहे? मित्रांनो, अंडर वॉटर ड्रोन, तर उत्तर आहे चायनाने तयार केलेला आहे. चायनाने ड्रोनचे नाव घोस्ट जेलीफिश असे नाव ठेवण्यात आले आहे. ड्रोन समुद्रातील जीवांची चुपचाप निगराणी करू शकतो, तसेच तो पाण्याखाली विविध वस्तूंची ओळख आणि अभ्यास करण्यास सक्षम आहे. कोण? घोस्ट जेलीफिश चीनने निर्माण केलेला आहे. ठीक आहे. ओके. चौथा प्रश्न. अलीकडे मेक्सिको ग्रँड प्री F1 शर्यतीचा किताब कोणी जिंकलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलाय? तर लँडो नॅरिस यांनी जिंकलेला आहे. आता यासोबत ग्रँड प्री F1 आली तर इतर काही आपण स्पर्धा पण बघूया, त्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. ठीक आहे. ऑस्ट्रेलियन F1 ग्रँड प्रिक्स लँडो नॅरिस है ना. चायनीज F1 ग्रँड पॅरिक्स ऑस्कर पियास्त्री. जॅपनीज ग्रँड प्रिक्स मॅक्स वेस्टपन. सौदी अरेबिया ग्रँड प्रिक्स ऑस्कर पियास्त्री. बहरीन ग्रँड प्रिक्स ऑस्कर पियास्त्री. मिमामी ग्रँड
प्रिक्स, ऑस्कर प्रियास्त्री, इमिला है ना, रोमांगा ग्रँड प्रिक्स मॅक्स वेस्टपर्न आणि मोनॅको ग्रँड प्रिक्स लँडो नॅरिस. लक्षात ठेवा, काही महत्वाच्या पंचमी झालेल्या ज्या स्पर्धा आहेत F1 कारच्या, त्या सगळ्या आपण कव्हर करण्याचं काम करतोय. ठीक आहे, ओके. कुठलाही प्रश्न आला तर मार्क जाणार नाही. पुढं पाचवा प्रश्न, 2025च्या आशियाई पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशात आहे? ठीक आहे, आपण जर पाहायला गेलं तर दक्षिण कोरियामध्ये होणार आहे. आपल्याला माहित असावं, APEC म्हणजे आशियाई पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद. ओके, ठीक आहे. आता इतर काय शिखर परिषद पाहूया. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारत, आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारत, 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्ली, AI इम्पॅक्ट 25 उत्तराखंड, सूर्य द्रोणनाथन 25 हिमाचल प्रदेश, भारतात 12वी शासक पर्वतीय विकास परिषद डेहराडून, 68वी राष्ट्रकुल संसदीय परिषद बार्बाडोस, 11वी जागतिक हरित अर्थव्यवस्था शिखर परिषद दुबई, विज्ञान शिखर परिषद न्यूयॉर्क शहर अमेरिका, 25वी शांघाय शिखर परिषद चीन, आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषद दक्षिण कोरिया आणि 2027 ची SCO शिखर परिषद पाकिस्तानमध्ये होणार आहे. ठीक आहे, पुढे नेक्स्ट 6वा प्रश्न, स्पेनच्या हवाई लष्करी सराव ओशन स्काय मध्ये सहभागी होणारा कोणता देश पहिला बिगर नाटो देश बनला आहे? तर तो देश आहे भारत. तो देश आहे भारत. लक्षात ठेवा, हा सराव 20 ते 31 ऑक्टोबर दरम्यान स्पेनमधील गांडो एअर बेसवर आयोजित केला जात आहे. आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संयुक्त हवाई ऑपरेशन्सना प्रोत्साहन हे उद्दिष्ट, त्याचे उद्दिष्ट आहे. काय? प्रोत्साहन देणे. ठीक आहे, सहभागी देश भारतीय हवाई दल, सरावाचे नाव ओशन स्काय 2025, आयोजक स्पॅनिश हवाई दल, ठिकाण स्पेन. लक्षात ठेवा, नाटोची स्थापना 4 एप्रिल 1949, मुख्यालय ब्रुसेल्स बेल्जियम, सरचिटणीस मार्क रुटो. लक्षात ठेवा. ठीक आहे, 6वा प्रश्न. 7वा प्रश्न, अलीकडेच नवी दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन परिषदेचे म्हणजे इंटरनॅशनल सोलर अलायन्स कॉन्फरन्सचे सत्र कोणते सत्र आयोजित करण्यात आले? तर ते 8वे सत्र होते. लक्षात ठेवा, खूप पॉइंट महत्वाचा आहे हा सुद्धा प्रश्न. 8वे सत्र. ठीक आहे, 8वे आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन. ठीक आहे, अधिवेशन नुकते नवी दिल्ली येथे पार पडले 27 ते 30 ऑक्टोबर, भारत मंडपम नवी दिल्ली येथे. ठीक आहे, आणि त्याचा मुख्य उद्देश काय? एक स्थिर भविष्य घडवण्यासाठी जागतिक स्तरावर सौर ऊर्जा वापर आणि सहकार्य वाढवणे. ठीक आहे, आणि हा स्थापन जो झाला आहे ISA म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स, भारत आणि फ्रान्सच्या संयुक्त पुढाकारातून स्थापन झालेली जागतिक संस्था आहे, जिचं 8वं सत्र आयोजित केलं गेलं नवी दिल्लीमध्ये. ओके, 8वा प्रश्न, रॉड्रिगो पाझ हे कोणत्या देशाचे नवीन राष्ट्रपती बनले आहेत? तर लक्षात ठेवा, बोलोव्हिया या देशाचे बनलेले आहे. आपण इन डिटेल पाहूया. व्हेनेझुएला निकोलस मादुरो, इतर राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान अमेरिका डोनाल्ड ट्रम्प 47, अर्जेंटिना झेवियर मिलेई, मेक्सिको क्लाउडिया शेनबॉम, युक्रेन व्लादिमीर झेलेन्स्की, क्रोएशिया झोरान मिलानोविक, सिंगापूर थर्मन षण्मुगरत्न, चीनचे शी जिनपिंग, पाकिस्तानचे आसिफ अली झरदारी, व्हिएतनामचे लुऑंग क्वोंग, तैवानचे लाई चिंग ते, इजिप्तचे अब्देल फताह अल सिसी, रशियाचे व्लादिमीर पुतिन, दक्षिण आफ्रिका सिरिल रामाफोसा, रवांडा पॉल कागामे, लिथुआनिया गीतानास नौसेदा, अल्जेरिया अब्देल मादझिद तैबोन, आइसलँड हल्ला टोमासिडोटीर, सुरिनाम जेनिफर सिमन्स, सेशल्स पार्टिक हार्मिनी, श्रीलंका अनुरा कुमारा दिसानायके, नाम्बिया नेंतुंबो नंदी नेटतो, बोल्विया रॉड्रिगो पाझ आणि आयर्लंड कॅथरीन कॉनॉली. लक्षात ठेवा. ओके, 9वा प्रश्न, खालील कोणता आसियानचा अधिकृतपणे 11वा सदस्य बनला आहे? तर तिमोर लेस्ते हा देश बनलेला आहे. ठीक आहे, आसियान शिखर परिषद क्वालालंपूर मलेशिया येथे झाली. चेअरमन होते अनवर इब्राहिम मलेशियाचे. आसियानचे 11 सदस्य देश झाले. आता थायलंड एक आहे, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, ब्रुनेई, व्हिएतनाम, म्यानमार, लाओस, कंबोडिया आणि तिमोर लेस्ते. भारत हा आसियानचा सदस्य देश नाहीये, हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे.
ठीक आहे. इतर सदस्य देश बघूया. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा मालदीव झालाय. ब्रिक्स इंडोनेशिया, ब्रिक्सचा 10वा सदस्य देश इंडोनेशिया. G20चा आफ्रिकन युनियन, SCOचा बेलारुस 10वा, वर्ल्ड बँकेचा नौरू 1989वा, IMFचा लीक टेस्टाईन 191वा, UNचा सदस्य सुदान 193वा, नाटोचा स्वीडन 32वा, ISAचा मोल्दोवा 107वा देश, आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ आर्मेनिया झालाय. एशियानचा आता ईस्ट तिमोर 11वा देश आहे. ठीक आहे. नेक्स्ट 10वा, दरवर्षी जागतिक स्ट्रोक दिन केव्हा टिंबटिंब रोजी साजरा केला जातो? तर तो 29 ऑक्टोबरला साजरा केला जातो. ऑक्टोबरचे काही विशेष बघूया आपण. 1 ऑक्टोबर वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक शाकाहार दिन. 2 ऑक्टोबर गांधी जयंती, आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन, लाल बहादूर शास्त्री जयंती. 5 ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन. 6 ऑक्टोबर पहिला सोमवार जागतिक अधिवक्ता दिवस. 8 ऑक्टोबर भारतीय वायुसेना दिन. 9 ऑक्टोबर जागतिक टपाल दिन. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिन. 11 ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय बालिका दिन. 13 ऑक्टोबर आपत्ती जोखीम कमी करण्याचा आंतरराष्ट्रीय दिवस. 15 ऑक्टोबर APJ अब्दुल कलाम जयंती जागतिक विद्यार्थी दिन. 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिन. 24 ऑक्टोबर संयुक्त राष्ट्र दिन आणि 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त. 11वा प्रश्न, ऑनलाईन राष्ट्रीय औषध परवाना प्रणाली कोणत्या संस्थेने विकसित केलेली आहे? तर सीडॅकने विकसित केलेली आहे. 12वा प्रश्न, भारतीय वायुसेना आहे ना IAF ने एक्सरसाइज ओशियन स्काय 25 मध्ये कोणता देश सहभाग घेतला आहे? ठीक आहे, भारतीय वायुसेना. ओके, ठीक आहे. तर स्पेन. लक्षात ठेवा, कोणत्या देशात सहभाग घेतला भारताने? स्पेन मध्ये सहभाग घेतलेला आहे. स्पेन मध्ये सहभाग घेतलेला आहे. 13वा प्रश्न, मोदीस मिशन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर बर्जीस देसाई आहेत. लक्षात ठेवा. 14वा प्रश्न, स्टेट ऑफ ग्लोबल एअर है ना सोगा 25 अव्वल कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलेला आहे? तर कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केलाय? तर पाहायला गेलं HEI आणि IHME. पुढे 15वा, मुख्य निवडणूक अधिकारी परिषद कोणत्या संस्थेत आयोजित करण्यात आली होती? आपल्याला प्रश्न सुंदर विचारला, आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो. आपण जर पाहायला गेलं IIIDEM नवी दिल्ली. 16वा प्रश्न, कोणता देश आसियानचा अधिकृतपणे 11वा सदस्य देश बनला आहे? तिमोर लेस्ते. लक्षात ठेवा. 17वा प्रश्न, चौथ्या दक्षिण आशियाई सिनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 25 मध्ये भारताने किती पदके जिंकून पहिला क्रमांक मिळवला? तर 58 पदके जिंकून पहिला क्रमांक मिळवला. ठीक आहे. 18वा प्रश्न, प्रोजेक्ट अरुणंक कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? तर BROचा आहे. नेक्स्ट 19वा, भारतीय वेटलिफ्टर प्रीतिस्मिता भोईने बहरीनमधील आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत 2025 मध्ये मुलींच्या 44 किलो वजनी गटात कोणते पदक जिंकले आहे? तर उत्तर आहे गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. लक्षात ठेवा. 20वा प्रश्न, 20 ते 26 ऑक्टोबर दरम्यान सप्ताह साजरा करण्यात येतो. तर संयुक्त राष्ट्र सप्ताह साजरा करण्यात येतो. आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी, टिंबटिंब उपसागरात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळाला मोन्था असे नाव थायलंड देशाने दिले. म्हणजे हे चक्रीवादळ मोन्था कोणत्या उपसागरात आलं होतं? आपल्याला उत्तर विचारले. ऑप्शन नंबर 1 आहे बंगालचा उपसागर, हिंदी उपसागर, अरबी समुद्रात. यापैकी नाही. कमेंटमध्ये उत्तर देत जा मित्रांनो, जेणेकरून आपला कॉन्फिडन्स लेवल वाढेल. आणि मित्र हो, आपण जर खरंच नवीन असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा आणि सर्वचे सर्व पॉईंट लिहून घेत जा, जेणेकरून कुठला पॉईंट कधी येईल काही सांगता येत नाही. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.